दरवाजा उघडा वहिनी, दरवाजा उघडा वहिनी, दरवाजा बंद करा, लवकर बंद करा, दरवाजा बंद. याला पहिलं बाहेर काढ आणि मग दरवाजा लाव. ओ तुम्ही गप्प बसा, पाहुणेत ना ते. पाहुणे? अरे पाहुणे वर्षातून एकदा येते, रोज उतरून पडलेला इथं. वहिनी जाऊ द्या, मारू द्या, बसा. मला सांगा वहिनी, तुम्ही भाड्याच्या घरात राहता का नाही? मला भाडे म्हणतो काय? अरे भाड्या तुला भाड्या नाही म्हणलं, तुम्ही रेंट देऊन राहता का नाही? हो भाऊजी. मला हीच गोष्ट पटत नाही वहिनी. आता गल्लीतून येत होतो, तुमच्या गल्लीतल्या बाया काय म्हणतात त्या? काय भाऊजी? वैष्णवी भाड्याच्या घरात राहते, वैष्णवीकडे पैसे नाही, वैष्णवी भिकारी आहे. काय बोल राहिला? गवास. वहिनी काय घ्यायला आल्या? काही नाही हो, थोडा किराणा घ्यायला आले होते. वहिनी आज तुमचा बर्थडे आहे ना? हो भाऊजी. हॅपी बर्थडे वहिनी. थँक्यू. मग आता बर्थडे म्हणल्या कुठं बाहेर फिरायला जाणार? दुबईला जाणार, बालीला जाणार का थायलंडला? अहो तुम्हाला तर माहिती नाही निलेश किती चिकट आहेत, पैसाच खर्च नाही करत. वहिनी तुम्हाला आहे ना माझ्या परिसारखं जमतच नाही. तुमच्याकडे पैसे असून तुम्ही खर्च करीत नाही आणि माझ्याकडे पैसे आहेत वय. माझी परिस्थिती तर किती वाईट आहे, पण माझी परी म्हणली माझा बर्थडे ना दुबई सेलिब्रेट करायचा. मी पर्सनल लोन काढलाय वहिनी तिचा बर्थडे दुबई सेलिब्रेट करायसाठी. मी जर माझ्या परीसाठी एवढं करू शकतो ना, तर निल्या तुमच्यासाठी एवढं तरी करायला पाहिजे. मला अजिबात पाटलेलं नाही वहिनी. भाऊजी तुम्ही चला आता माझ्या सोबत, त्यांना डायरेक्ट तिकीटच बुक करायला लावते. हा चला वहिनी. चला. ओ तिकीट बुक करा. तिकीट बुक करा? अरे आताच मायरा जाऊन आले ना तू. अहो माहेराची नाही हो, बँकॉकचे. बँकॉकचे? अरे तो काय इडीबीड झाले का जरशी? अहो कधीचे नव्हत, मी तुम्हाला बर्थडे गिफ्ट मागितलं ते पण नाही देणार. अरे तुला काय बँकॉक काय साधं सुद्धा वाटलं काय? अरे 3-4 लाख रुपये खर्च येईल तिथं. मला पहिले हे सांग, तुझ्या डोक्यात हे बँकॉक कोणी घातलं? डॉक्टर काही करा पण माझ्या मित्राला वाचवा, मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. प्लीज डॉक्टर शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. त्यांना हृदयाचा तीव्र झटका आलेला आहे. त्यांना रक्त पातळ व्हायचं, 5,000चं इंजेक्शन मारावं लागेल, नीट होऊन जाते. 5,000 डॉक्टर लगेच देतो तुम्हाला. 5,000 हे 5,000 तर माझे, तुम्ही कायला देऊ? डॉक्टर त्याचे पैसे काढून देतो तुम्हाला. अरे बाबा मरायला लागलो, आता तरी खर्च कर. चिकटपणा करतो. अरे मी तुझ्यावर लाख रुपये खर्च केले, बरं 5,000 तरी खर्च कर. माझंच खिशात हात घालून राहिलाय. डॉक्टर 2,500 आहे का इंजेक्शन? नाही 5,000ला आहे ते. 5,000 आहे का? ए भाड खाऊ, 2,500 काढ. माझ्या एकट्याचा मित्र नाही देऊ. चल 2,500 काढ. त्या डॉक्टर त्याच्या डोक्यावर इंजेक्शन. सान्या हा. दारू पिणं चांगलं आहे होय? हे? अरे दारूने किती लोकांचे संसार मोडलेत माहितीये का तुला? अरे माणसाने किती पैसे कमावले ना, आणि त्याला जर दारूचा नाद असेल ना, माणूस कधीच प्रगती करू शकत नाही. अरे आपण जे दारूत पैसे घालतो ना, त्याच पैशाने घरी खायला नेलं तर किती घरचे खुश होते माहितीये का? अरे आपण मग समजून सांगू रे, पण समाज नालाय की समाजाला आपण नाही सुधरू शकत. हो एक थांबा ना बरं. बघ आता एक खांबा घेऊन पिऊ राहिला. अरे तुमच्यासाठी मागितली बाबा. ए, बस 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 राहिला भाऊ. काय प्रत्येक पेनारा नालायक थोडी असतो ना. नाही ना. हॅलो पप्पा, ते मेडिकल मध्ये आलो होतो, ते औषधं घेतले होते पण ते 200 रुपये कमी पडलेत. त्यांचा स्कॅनर तुम्हाला पाठवला आहे, त्याच्यावर तेवढे 200 रुपये पाठवा ना. हा बाळा पाठवतो, हा पाठवतो. 1 मिनिट थांबा. हा फोन चालू राहू दे. अरे बाळा इथं तर नीलम वाईस येत आहे रे. नाही पप्पा नीट बघा ना, अनिता वाईन्स असं नावाला असन. अरे बाहेर खाऊ मला याड्यात काढतो वय. हा असे उद्योग करतो. पप्पा ते मेडिकलचं नाव चेंज झालंय, आता ते अनिता वाईन्स असं मेडिकलचं नाव येतं. हा उद्या येणार आहे मम्मीला भेटायला, आणि त्यांना सांगून ठेव जावय भेटायला येतोय. हा यार कोणा सांग बोल राहिला? अरे गर्लफ्रेंड सोबत बोलतोय. अच्छा ती काजल का? काजल नाही रे, ही प्रीती आहे. तुला सांगतो ही लय वेगळी रे. मला वाटलं तर काजलचं मा भविष्य आहे, पण नाही, लय खडूस आहे. तिच्यासोबत नाही, तिच्यासोबत मा भविष्य. तुला सांगतो लय वेगळी मुलगी रे, लय वेगळी. सती सावित्री माहितीये का? ही सावित्री वाटते रे. ही मुलगी का माझ्या आयुष्यातली शेवटची मुलगी. हिच्या नंतर मुलगी येणं नाही. लय प्रेम झालं, एवढं प्रेम झालंय ना, मला याच्या आधी कधी प्रेमच झालं नव्हतं कोणत्या मुलीवर. लय वेगळी रे, तुला नाही कळणार. येतो तेवढा आहे बरं आहे. अरे ये निलेश बस. या कोण? अरे ही माय गर्लफ्रेंड, तुला सांगितलं नव्हतं का? अच्छा प्रीती का? नाही प्रीती नाही, ही दुसरी आहे, ही पायल आहे. प्रीतीला मी सोडून दिलं, तिला टॉक्सिक होती. मला वाटलं होतं तिच्यासोबत मा भविष्य खराब आहे भविष्य. तुला सांगतो लोकांचे 36 गुण नाही जुळत,
आमचे 42 गुण जुळालेत. हा तुला सांगतो 1.5 महिन्यात मी लग्न करीत असतो हिच्यासोबत. एवढी परफेक्ट आहे ना, लय परफेक्ट आहे ही ना. माझ्या आयुष्यातली शेवटची मुलगी जी माझ्या आयुष्यात आली, ह्याच्यानंतर दुसरी नाही, लास्ट. अरे निलेश काय करतो? हे कोण? अरे माझी गर्लफ्रेंड, तुला सांगितलं नव्हतं का? अरे तू तर पायल सोबत लग्न करणार होता ना? नाही नाही, पायलला सोडून दिलं. ही दुसरी, ही सृष्टी. मला वाटलं तर पायल सोबत माझं भविष्य पुढे चांगलं होईल, पण लई टॉक्सिक होती, नीती बाड करायची. नाही नाही, ही एवढी परफेक्ट आहे तुला सांगतो. लोकांचे ना 36 गुण जुळतात, आमचे 47 गुण जुळालेत. तुला सांगतो येत्या 15 दिवसात आम्ही ना लग्न करू शकतो. लई परफेक्ट आहे. तुला सांगतो ही मुलगी का, ही मुलगी माझी आयुष्यातली शेवटची मुलगी आहे. आता ह्याच्यानंतर मुलगी येणं नाही. सोलमेट आहे माझी, सोलमेट. आम्ही एकमेकासाठीच बनलो होतो रे. चल ये लग्नाला नक्की या आमच्या. अरे तुला काय घ्यायचं असं तू घेत जाणार राव, मला काय फोन करतीस? आला बुरा, रागच कट केलाय. अरे बायकांचं म्हणलं अवघड असते राव. आयला माई बायको नाही बुवाशी, लव्ह मॅरेज झाले पण माई बायको माझ्या शब्दाच्या पुढे नाहीये. ए तू राहू दे, नवीन आहे ना म्हणून चालू द्यावाला. ए बाबा 6-7 महिने झाले माझ्या लग्नाला, आणि लव्ह मॅरेजचा काय फायदा असतो ना उसा सांग याला. अरे याला काय विचारतो, हेरांडवा आहे. निल्या तुला सांगतो लग्न झाल्यापासून एवढा आनंद आहे ना भाई, एवढा आनंद. मी ना झोपेतून उठायच्या आधी माझं गरम पाणी तयार असतं माहितीये का. आंघोळ होस तर माझ्या हातात असा टावेल होतो, टावेल. अंग पुसूस तर माझा आहे ना इस्त्रीचे कपडे रेडी असतात, इस्त्रीचे कपडे रेडी. इस्त्रीचे कपडे घालूस तर असा पुढे नाश्ता असतो. निस्ता आनंद भाई. मला तर ना आता स्वर्गच वाटत निसता. एवढे लग्नाचे फायदे आहेत ना भाई, लय लय लय. त्या स्वर्गाचा हळूहळू कसा नरक होईन ना ते तुला कळून सगळं येणार नाही. अरे नवीन नवीन माझं लग्न झालं होतं तो माझं पण असंच होतं. अरे आंघोळीच्या आधी टावेल यायचा, टावेलाच्या आधी साबण यायचा. आता त्या साबणाचे मी भांडे घासतोय. अरे लय आवड झालंय भाऊ. निल्या तुझं अरेंज मॅरेज झालंय त्याच्यामुळे तू असं चाललंय माहितीये का. लव्ह मॅरेज झालं असतं ना मग तुला कळलं असतं. ए ऋषा सांग रे लव्ह मॅरेजचे फायदे. त्याला काय विचारतो, ते रांडवा आहे. अरे त्याला कोणत्याच मॅरेजचा फायदा नाही माहिती, लव्ह मॅरेजचा पण नाही माहिती, अरेंज मॅरेजचा पण नाही माहिती. हा ना रांडवा कुठला. ए तो आमचा नको राहतो रे. चला दाजी, आज तुम्हाला या हॉटेलला जेवण चारतो, चला. ह्या हॉटेलला का? हा इथं नको, इथं नको. अहो का लय भारी जेवण भेटतं, लय वेळ जेवलोय मी. हा भारी हॉटेल आहे पण इथं नको, दुसरीकडे जाऊ नको. अहो माझी बहीण आता तुमच्या घरी येणार आहे, तुमचा पाहुणचार करणं भाग आहे ना माझं. चला एवढं केलं अहो असतं. लग्नानंतर बघू ना पाहुणचार ते होतच राहील. आता अहो कुठं? त्यानंतर पण होणार आहे, आता पण होणार आहे. चला 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 अहो, एवढं बेवडा, केलं ऐका असतं. जरा. चला. अहो यार अहो दाजी, अहो तुम्ही दाजी आहेत माझी, तुमचा पाहुणचार नाही गेला तर कसं व्हायचं. चला. ओ सनी पाटील, आज लईच दुपारी आले प्यायला. आणि नवीन मेंबर कोण आहे? आणि जरा आज कमी प्या, काल एवढे पेले होते, टिंग झाले होते, मला तुम्हाला सोडून यावं लागलं होतं. डोळा मारताय का काय? ते ऊन लागत आहे डोळ्याला माझ्या ऊन. ऊन लागत आहे तर आपल्या टेबलवर जाऊन बसा, ब्रँड पाठवून देतो तुमचा. ए पिंटू, सनी साहेब आले, त्यांना आपला ब्रँड पाठवून दे. हॅलो निल्या, कुठं आहे रे? अरे शनी शिंगणापूरला चाललोय. काय विशेष रे? अरे काय नाही ते 7:30 सोडायला. म्हणजे वहिनीला घेऊन चालला ना? अरे काय बोल राहिला ऋषा तू? शांत बस ना, कुठं काय बोलायला समजू नका तुला. अरे ते सोबत आहे माझ्या. अरे सॉरी मग सोडून येणार आहे का नाही? अरे काय बसतो, अरे चाष्ट करून राहिलाय. हॅलो बोल ना. काय करतोय ऋषी? काय नाही ग, ते आपलं रोजच. ऐक ना, घरचे बाहेर गेलेत, घरी कोणीच नाहीये. हो डॉक्टर, पेशंटचं काय झालं? आय एम सॉरी, मी त्यांना वाचू नाही शकलो. नाही राव, भात चांगला शिजला नाही, आणि वरणामध्ये ना मीठ कमी आहे, आणि पुरी बी ना चांगली भाजलेली नाही. आणि गुलाबजाम ना पाक कमी पडलाय. ए बाबा, अरे अण्णाला कशाला नाव ठेवू राहिला? अरे पुरीच्या बापाला आहे ना, पुरीचं लग्न करण्यासाठी अख्खा आयुष्यभर काम करावं लागत, कष्ट करावं लागते, पैसे साचवावं लागत, आणि तू त्या अण्णाला नाव ठेवू राहिला. अरे गायला आबाळ हेपलू राहिला. आचारी बाबा, मी बघू राहिलो कशात काय कमी पडलंय. कोण आहे रे ह्यो?